सांगायचा मुद्दा हाच आहे. आता पुण्यावरून येताना देखील मी पाहत होतो, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग ही 4 महिने तयार आहे, तरी देखील त्याचं उद्घाटनासाठी वेळच नाही मिळाली. तर ते उद्घाटनासाठी वेळ नाही, एमटीएचएलच्या उद्घाटनासाठी वेळ नाही. परवा आम्ही दिघा रेल्वे स्टेशनला गेलेलो, 8 महिने ते रेल्वे स्टेशन तयार आहे, लाईट चालू आहे, सगळं म्हणजे वीज बिल भरतायत, कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत, पण कुठेही हे उद्घाटन झालेलं नाहीये. म्हणजे आपण नक्की महाराष्ट्रावर एवढा अन्याय का सहन करतोय हा प्रश्न आहे. आणि आज मी तरुणांना हेच प्रश्न विचारायला आलेलो आहे. खरं तर रवींद्र वायकर यांच्यावर सकाळपासून ईडीची कारवाई सुरू आहे. कुठेतरी दबाव तंत्र वापरलं जाते असं मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही. आपण पाहताय की ईडी, सीबीआय, आयटी हे एनडीएचे जे घटक दल राहिलेले आहेत ते जे सत्तेसोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लढत राहू, कारण आम्ही सत्याच्या बाजूने, सत्यमेव जयते ह्याला महत्व आहे आपल्या देशात, सत्तामेव जयतेला नाही. नाही, उद्या निकाल येईल तो येणार. जरा थोडं थांबा, नाही ते भांडू नका ना. आपलं जे निकाल येणार आहे तो येणार आहे. पण काल जे घडलेलं आहे, अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात, म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेलेत. असं होतं, कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे, ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना, जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत. बुलेट ट्रेनच्या भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत, मात्र त्याचं उद्घाटन झालेलं नाही. आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय. हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे. पण अजून एक आहे, बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये, महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला, पण टोल एमटीएचएल ला लावलाय. म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा, पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे. अध्यक्षांच्या या सगळ्या अपात्र भूमिकेसंदर्भात अध्यक्षांची काय भूमिका आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघत होतो. मात्र आता काही तास उरलेले आहेत, तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय मिळेल? अपेक्षा तर 1.5 वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे. पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर 2 इथे प्रकार होऊ शकतात. एक आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसता आमच्याबद्दल नाही, नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये. जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे. आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे. कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे. प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची, महाराष्ट्राची बदनामी करायची, एवढा असा प्रकार मी कधीही आधी पाहिला नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनचं जे भूसंपादनचं होतं ते थांबवलं होतं, मात्र आता शिंदेचं सरकार आल्यानंतर हे भूसंपादनाची जी प्रक्रिया ही पूर्ण होते आहे. नाही, मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की जर हे सरकार टिकलं, जे टिकणार नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील. खरं तर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली बैठक होते. काय तोडगा निघेल असं वाटतं? आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत. देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही, लोकशाही मारू देणार नाही. म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला